नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DMER ची GMC लातूरची जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे, ज्याची आपण काल शॉर्ट नोटीस पाहिली. तर डिटेल जाहिरात जी आहे ती वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये जे आहे ते याच्यासाठी पात्रता म्हणजे क्वालिफिकेशन काय आवश्यक आहे, त्यानंतर मित्रांनो परीक्षा कशी असणार आहे, त्याचा सिलेबस अभ्यासक्रम कसा असणार आहे, त्यानंतर सामाजिक समांतर आरक्षणानुसार जागा किती आहेत आणि मित्रांनो याचा डिटेल सिलेबस देखील याच्यामध्ये दिलेला आहे. तर सर्व गोष्टी ज्या आहेत मित्रांनो आपण याच व्हिडिओमध्ये पाहूयात, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती याच्यामध्ये मिळून जाईल. तसेच फॉर्म कसा भरायचा ते पण थोडक्यामध्ये पाहून घेऊयात. व्हिडिओ थोडासा लांब होईल, परंतु शेवटपर्यंत पहा, पूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळेल. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो शेजारील बेलचं बटन जे आहे ते नोटिफिकेशन नक्की ऑन करून घ्या. ही जाहिरातीची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर मित्रांनो काय करायचं, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला जी आहे ती PDF तुम्हाला इथे मिळून जाईल. तसेच मित्रांनो तुम्ही तलाठी भरती आदी परीक्षेची तयारी करत असाल तर मित्रांनो आपण दर्जेदार सराव पेपर्स जे आहेत ते तुमच्यासाठी घेऊन आलेलो, तर ते तुम्ही जॉईन करू शकतात. आणि आपले प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप जर तुम्ही डाउनलोड केले तर मित्रांनो तिथे तुम्हाला जे आहे त्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सराव पेपर्स, खूप सारा स्टडी मटेरियल जे आहे ते उपलब्ध आहे. तिथे जाऊन तुम्ही स्टडी करू शकतात. आणि ज्यांना टेस्टची आवश्यकता आहे ते टेस्ट देखील जॉईन करू शकतात. टेस्ट सिरीज जॉईन करून आपला अभ्यास करू शकतात. तर चला जाहिरात काय आहे पाहूयात. तर पहा मित्रांनो, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे आहे लातूरचं, तर त्यांनी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. तर ही लिंक जी आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेच ऑलरेडी. तर पहा इथे ही रिक्रुटमेंट याच्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ऑनलाईन फॉर्मची लिंक जी आहे ती देखील इथे उपलब्ध करून दिलेली आहे. तर पहा जाहिरात ही अशा पद्धतीने आहे. तर पदसंख्या जी आहे ते तर आपण ह्या गोष्टी काल पाहिल्याच की किती पद आहेत. तर एकूण जे आहेत मित्रांनो टोटल आपण काउंट केले ते 79 जे आहेत ते पद आहेत. 79 पद जे आहेत ते आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त पद जे आहेत ते कक्ष सेवक या पदासाठी, कशासाठी, कक्ष सेवक. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो 4, 5, 3, 2, 1 असे आहेत. आणि शिपायासाठी जे आहेत ते 10 पद आहेत. अशा प्रकारची इथे जे आहे ती पदसंख्या आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे कुठल्या गोष्टी कुठं अवेलेबल आहे ते सगळं जे आता आपण डिस्कस केले, सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर इथे पदसंख्या आरक्षणाच्या बाबतीत काही गोष्टी दिलेल्या आहे, ते तुम्ही वाचू शकता की कोण पात्र असते, कोण, जे जनरल मित्रांनो डिटेल असतं सगळ्या जाहिरातीमध्ये त्याच दिलेल्या आहे. ठीक आहे. ते EWSच्या बाबतीत वगैरे सर्व काही गोष्टी इथे दिलेल्या आहे. मला अशी अपेक्षा करतो की जे आहेत ते कुणाला याच्या बाबतीत प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. ते कमेंटमध्ये जे आहे तुम्हाला त्याचा रिप्लाय मिळून जाईल. बाकी मित्रांनो आपण मुख्य ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे जाऊयात. तर पहा शैक्षणिक अर्हता सगळ्यात जो आहे तो मुख्य प्रश्न आहे. ते शैक्षणिक अर्हता याच्यासाठी काय आवश्यक असणार आहे. तर पहा जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्धी दिनांक म्हणजे 20 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवारांनी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्णतः धारण करणे आवश्यक आहे. तर महाराष्ट्र शासनाचा 6 जूनचा जो GR आहे तर त्यानुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आहे गरजेचं आहे. म्हणजे मित्रांनो इथं ही पदभरती जी आहे ती सगळ्या पदांसाठी दिलेली आहे. तर 10वी पासवर आहे. कशावर आहे? 10वी पासवर ही परीक्षा होणार आहे. त्यानंतर माजी सैनिकांची इथे जी आहे ती अर्हता दिलेली आहे. 10वी पास किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन किंवा त्याच्या इक्वॅलंट जे आहे ते सर्टिफिकेट असे इथे सांगितलेले आहे. त्यानंतर आता वयोमर्यादा पण आपण पाहूयात. तर पहा वयोमर्यादाची पण इथे अट आहे. तर खुल्या प्रवर्गासाठी ओपन कॅटेगरीसाठी मिनिमम 18, मॅक्सिमम 38 वर्ष. त्यानंतर मागासवर्गीय म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीसाठी मिनिमम 18 आणि मॅक्सिमम किती तर 43. आणि पदवीधर अंशकालीन वगैरे खेळाडूंसाठी 55, 45, 43 असे मित्रांनो 8 असते. दिव्यांग उमेदवारांना पण जे आहे ते आणखी सूट इथे दिलेली असते. असे वेगवेगळे जे आहेत त्या तरतुदी आहेत. तर पहा इथे परीक्षेचं स्वरूपी परीक्षा तुमची कशी असणार आहे. तर इथे तुम्हाला 4 विषय असणार आहे: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित. तर प्रत्येकी जे आहेत ते प्रश्न असणार आहे प्रत्येक विषयाला 25. ठीक आहे. त्यानंतर गुण किती असणार आहे तर 50 गुण असणार आहे. आता याच्यामध्ये पहा गट ड वर्गाचे सगळेच पद याच्यामध्ये दिलेली आहे. पहा ही सगळी जी पद आहेत ते सगळ्या पदांची मित्रांनो इथे दिलेले आहे. 25 प्रश्न जे आहेत ते 1 मिनिट सॉरी
25 प्रश्न प्रत्येक विषयाला, 25 25 25 असे मित्रांनो जे आहेत ते 100 प्रश्न असणार आहेत. आणि गुण किती असणार आहेत तर 200 गुणांची ही तुमची परीक्षा असणार आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी. त्यानंतर कालावधी किती असणार आहे, किती वेळ असणार आहे तर 2 तास असणार आहे, म्हणजे 120 मिनिटं. आणि अभ्यासक्रम पण इथे दिलेला आहे, तोही आपण थोडक्यामध्ये जो आहे तो पाहून घेऊयात. तर पहा, मराठी भाषा तर शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार, उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्न, उतारा पण इथे येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इंग्रजी भाषेसाठी ओकॅब दिलंय, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर. आता ग्रामर मध्ये पण टेन्स वगैरे असं म्हणजे गोष्टी सगळ्या काही त्याच्यामध्ये येऊन जातात जर ग्रामर म्हटलं तर. ठीक आहे. तर तुम्हाला जो आहे तो 10वी लेवलचा जो आहे अभ्यास करायचा आहे, 10वी ते 12वी लेवलचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि मित्रांनो याच्यासाठी जे आहे ते पुस्तकं जे आहे ते जनरल स्पर्धा परीक्षेची जी पुस्तकं असतात तेच तुम्ही वापरू शकता, त्याच्यासाठी विशेष काही अशी आवश्यकता नाहीये. आता सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल, त्यानंतर अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य ज्ञान, असे सामान्य विज्ञान, त्याच्यानंतर अंकगणित असे मित्रांनो हे जे दिलेले आहे. आता पाच सगळ्यात महत्वाचा प्रश्न, उपरोक्त अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी ही इयत्ता 10वीची लेवल असेल, 10वीची लेवल असेल. तरी मी तुम्हाला सांगितलं की 10वीच्या लेवलचं सांगितले, परंतु आपल्याला जे आहे ते 12च्या लेवलचं इक्विव्हॅलंट जे आहे ते अभ्यास करून चालायचं आहे. आता ज्यांनी 10वी पर्यंत शिक्षण केलेले तर त्यांनी जे आहे ते 10वी पर्यंत म्हणजे त्या लेवलचंच करा. आणि स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही आलात तर हळूहळू जे आहे तुम्हाला म्हणजे जी लेवल आहे तर ती स्पर्धेनुसार जी आहे ती माहीतच पडेल. आणि मित्रांनो तसं जे आहे ते आपण अभ्यास करू लागतो आपोआप. ठीक आहे. त्याच्यामुळे लेवल परीक्षेची 10वी सांगितलेली, परंतु आपल्याला थोडासा हायर स्टडी, थोडा हायर लेवलचा पण अभ्यास असणे गरजेचं आहे. त्यानंतर परीक्षेचे स्वरूप, आता ही परीक्षा कशी असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, CBT आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट, आणि MCQ असणार आहे. प्रत्येक प्रश्नाला जे आहे ते 2 गुण असणार आहे. त्यानंतर इथे दर्जा दिलेला आहे, त्याच्यानंतर आणखी महत्वाचं इथे जे आहे ते मौखिक परीक्षा, म्हणजे ही परीक्षा झाल्यानंतर आणखी काही परीक्षा वगैरे होणार का, तर याच्यासाठी काही शारीरिक चाचणी नाही किंवा मुलाखत नाही, कुठलीच काही परीक्षा नाही. तर ही सरळ सेवा भरती आहे, एकच परीक्षा होणार आहे. आणि सरळ तुम्ही जे आहे ते त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि सरळ तुम्ही जे आहे ते जॉईनिंग घेतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही परीक्षेची प्रक्रिया आहे. ठीक आहे. त्यानंतर आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत, पाहूयात आपण. तर पहा, कागदपत्रे दिलेले आहेत. तर कागदपत्रांची इथे आवश्यकता, तिची लिस्ट देखील दिलेली आहे. तर याच्यामध्ये पहा, एकूण 15 याची लिस्ट दिलेली आहे. तर याच्यामध्ये 10वीचा जो आहे तुमचं पासिंग सर्टिफिकेट, मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट, त्याच्यानंतर वयाचा पुरावा, तर इथे आपली जे आहे ते डेट ऑफ बर्थ याच्यावर पण असते, जो दाखला असतो त्यावर पण असते, तोही चालतो, किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल तेही चालते. त्यानंतर आरक्षणाच्या बाबतीत जे आहे ते हे कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहे. त्यानंतर हे माजी सैनिक, भूकंपग्रस्त यांच्यासाठी आहे. आणि जर नावामध्ये बदल झाले असेल, महिला किंवा मुली असतील तर त्यांच्यासाठी जे आहे ते हे आवश्यक आहे. म्हणजे 10वीच्या सर्टिफिकेटवर तुमचं नाव जे आहे ते दुसरं असतं आणि लग्न झाल्यानंतर दुसरं असतं. तर तुम्ही गॅजेट बनवलं असेल तर ते गॅजेट इथं तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा. आता याचा पण बरेच विद्यार्थी विचारतात की याचा आम्ही काय पुरावा द्यायला पाहिजे, कारण आमची तर 10वी झाली. तर याचा वेगळा काही पुरावा देण्याची आवश्यकता नाहीये. 10वीचं तुमचं जे सर्टिफिकेट असतं त्याच्यामध्ये मराठी हा विषय असतो, तुम्हाला मराठी, तर हा मराठी विषय तुम्हाला आहे म्हणजे तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे याचा पुरावा आहे. ज्ञान तर आहेच म्हणायला, परंतु पुरावा काहीतरी डॉक्युमेंट द्यावं लागतं, तर ते 10वीचं सर्टिफिकेट तुमचं जे आहे ते चालून जातं. आता मित्रांनो फॉर्म जे आहे ते ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, वेबसाईट वगैरे इथे दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर फीस दिलेली आहे. तर फीस किती लागणार आहे ते आपण पाहूयात. डेट पण जे आहेत, इम्पॉर्टंट डेट्स मी तुम्हाला सांगतो. तर पहा, 1000 रुपये फी आहे ओपन कॅटेगरीसाठी, आणि EWS साठी 900 रुपये अशी इथे फीस आहे. त्यानंतर मित्रांनो पहा, महत्वाच्या तारखा ज्या आहेत त्या लक्षात ठेवा. अर्ज सादर करण्याचा कालावधी, तर आजपासून फॉर्म सुरू होणार आहे 20 ऑगस्ट पासून, तर 10 सप्टेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. तर मित्रांनो लवकरच फॉर्म भरून टाकायचा. जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर 4-5 दिवस अगोदरच फॉर्म भरून जे आहे ते मोकळं व्हायचं आहे. ठीक आहे.
मेरिट लिस्ट बाबत दिलेलं आहे की 1 वर्षासाठी निवड सूची वगैरे या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. त्यानंतरच्या गोष्टी आहे मित्रांनो, इथे हॉल तिकीट बाबत दिलेले आहे. तर हॉल तिकीट जे आहे तुम्हाला परीक्षेच्या 7 दिवस अगोदर मिळून जाईल. त्यानंतर आणखी काही इथे डिटेल्स दिलेले आहे. तर पहा मित्रांनो, महत्त्वाचा एक विषय आहे. तर याच्यामध्ये आपलं जे आहे ते कक्ष सेवक 36 पद आहेत. तर याच्यासाठीचा वॅकन्सी मॅट्रिक्स आहे आरक्षण. तर कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, वेतन श्रेणी कशी आहे, बेसिक पे तुमचा मित्रांनो 15,000 रुपये असणार आहे आणि मॅक्स जे आहे ते 47,600 आणि इतर भत्ते वगैरे ॲड करून जे आहे ते हा पगार तुमचा चांगला वाढतो. आणि आत्ता जे आहे ते महागाई भत्ता 2% जो आहे तो वाढवला गेला आहे. तर त्याचा देखील बेनिफिट तुम्हाला मिळेल. तर यामध्ये कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत ते तुम्ही इथे पाहू शकतात. हा वॅकन्सी मॅट्रिक्स ही PDF मध्ये तुम्ही पाहू शकतात. आता मित्रांनो, सगळ्या पदांसाठी जे आहे ते जेवढी पण पद आहेत तर त्यांच्यासाठीचा वॅकन्सी मॅट्रिक्स दिलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो या जाहिरातीचे सगळे मुद्दे जे आहेत ते आपण कव्हर केले. तरी मित्रांनो, तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि मित्रांनो, जर तुम्ही वॅकन्सी मॅट्रिक्स जो आहे तो व्यवस्थित चेक करून तुमचा झाला असेल तर लवकरात लवकर जे आहे ते फॉर्म भरायला घ्या. आणि फॉर्म भरायला तुम्हाला काही अडचणी येत असेल तर खाली कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकतात. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. आणि मित्रांनो, अभ्यास जो आहे तो आपला सुरू ठेवा, कारण की हळूहळू जे आहे ते जाहिराती सर्व प्रसिद्ध होणारच आहे. तर तुम्ही तयारीत असलं पाहिजे की कुठलीही परीक्षा येऊ देत, आम्ही जे आहे ती परीक्षा देऊन जे आहे ते चांगला परफॉर्मन्स इथे करू शकतो अशा पद्धतीने. तर टेलिग्राम चॅनल आपले जॉईन करून घ्यायचे, तिथे ही PDF तुम्हाला मिळून जाईल. वॅकन्सी मॅट्रिक्स किंवा आधी सर्व डिटेल जे आहे ते व्यवस्थित पूर्णपणे वाचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फॉर्म भरायला घ्यायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. चला मित्रांनो, धन्यवाद. थांबूयात.